माझा परिचय आहे विश्वनाथ गौतम खोब्रागडे, राहणार सीतापूर, पोस्ट पवनी, तहसील रामटेक, जिल्हा नागपूर येथील रहिवासी। माझा मुलगा 26 नोव्हेंबर 2023ला आपल्या मित्रासोबत गडमंदिर येथे त्रिपुर पौर्णिमेला मेळा पाहायला जात असताना तिथे गेलेला होता आणि तिकडून परत येत असताना काही बंडखोर लोकांनी त्याला अडवलं आणि त्याला लाथाबुक्कीने मारहाण करून त्याला पुष्कळ मारलं आणि त्या मारहाणीमध्ये माझा मुलगा दगावला। तुमच्याकडे शासनाकडून काय म्हणणं? माझ्या शासनाकडून हेच म्हणणे आहे की माझ्या मुलीला समीक्षा विश्वनाथ खोब्रागडे हिला शासकीय क्लास 3 मध्ये फायनल इयर शिकत आहे माझी मुलगी, तिला शासकीय क्लास 3 मध्ये नौकरी देण्यात यावी हीच माझी इच्छा है। पीड़ित विश्वनाथ की गुहार आपने सुनी। दरअसल 26/11/2023 में उनका बेटा विवेक खोब्रागडे जातिवाद का शिकार हुआ और इस झगड़े में उसकी मृत्यु हुई। अनुसूचित जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम 2015-16 के अनुसार इस प्रकार के मामले में पीड़ित परिवार में से एक सदस्य को नौकरी देने का प्रशासन का नियम है। लेकिन आपने सुना कि किस प्रकार विश्वनाथ खोब्रागडे का परिवार अब भी इस सुविधा से वंचित है। इसी पृष्ठभूमि पर अनुसूचित जाति विभाग कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष राहुल घरडे ने 26 नवंबर को मीडिया से बातचीत की और इस पूरे मामले को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। साथ ही घरडे ने खापरखेड़ा प्रकरण से जुड़े घोड़ेसवार पीड़ित परिवार को लेकर भी अपना स्पष्ट रुख रखा। मी राहुल घरडे, अध्यक्ष अनुसूचित जाति विभाग नागपूर जिला ग्रामीण कांग्रेस कमेटी। अनुसूचित जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015-2016 या अधिनियमामध्ये जातीय हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबाला नोकरी देण्याचे प्रावधान असताना देखील महाराष्ट्रामध्ये फक्त या 2016च्या DRची 5 जिल्ह्यामध्ये 44 लोकांना नोकरी देऊन अंमलबजावणी करण्यात आली। महाराष्ट्रातले जे उर्वरित जिल्हे होते त्या जिल्ह्यामध्ये मात्र या प्रकरणाची कुठली शहानिशा न करता किंवा नोकरी न देता आतापर्यंत हे त्या लोकांनी प्रकरण प्रलंबित ठेवलेली होती। आणि जेव्हा रामटेकला ही घटना घडली, रामटेकचे पीडित कुटुंबियाच्या घरी जेव्हा आम्ही भेट दिली त्यानंतर यांच्या घरी बरेचसे लोक संघटनेचे सामाजिक संघटनेचे लोक गेले होते, त्यामध्ये मी सुद्धा गेलेलो होतो। आणि मला जेव्हा यांनी सांगितलं मी त्यांना जेवढी मदत करायची आहे तेवढी आतापर्यंत मी करत आहो आणि शासनाकडे सुद्धा मी 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहो। त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, प्रधान सचिव समाज कल्याणचे, त्याच्यानंतर आयुक्त पुणे इथले जिल्हाधिकारी, या सर्व लोकांना आम्ही निवेदन दिले आणि त्यानंतर निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही मग अनुसूचित जाती आयोगाकडे पण तक्रार केली। अनुसूचित जाती आयोगाने बैठक लावली आणि उच्चस्तरीय बैठक मुंबईला लावल्याच्या नंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये असे किती पद रिक्त आहेत, किती लोकांना नोकऱ्या दिल्या आणि बाकीच्या लोकांना का दिल्या गेल्या नाही असा जाब उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना विचारण्यात आला। तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फक्त 44 लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या, बाकीच्या नोकऱ्या आम्ही दिलेल्या नाही। त्याची कारण विचारली की त्या जिल्हा अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांनी त्या नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या, परंतु ते उलटसुलट मार्गदर्शन शासनाकडे मागत असल्यामुळे शासनाकडे हे एवढे प्रकरण म्हणजे प्रलंबित होते आणि प्रलंबित असलेल्या प्रश्नाला न्याय देण्याकरिता शासनाने आता 20/11/2025 रोजी याच्या बाबतीची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा त्यांनी नव्याने GR काढलेला आहे आणि त्या GR नुसार महाराष्ट्रातल्या जे 44 लोकांना 889 प्रकरण आहेत। त्याच्यात अनुसूचित जातीचे आहेत 738 आणि अनुसूचित जमातीचे आहेत 151 आणि पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे विभागात सर्वाधिक 110 प्रकरण आहेत की त्यांना अद्यापर्यंत नोकरी दिली नाही आणि नागपूर विभागात एकूण 45 प्रकरण आहेत आणि त्यात नागपूर जिल्ह्यातले 17 प्रकरण आहेत। आमची शासनाकडे हीच मागणी आहे की 20 फरवरी 2025 रोजी जो
20 फरवरी म्हणतो 20 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने कार्यपद्धतीचा जो GR काढला, त्या GR नुसार जे जे लोक पात्र आहेत, जे तुमच्याकडे त्यांच्याकडे शासनाकडे प्रस्ताव आहेत, त्या प्रस्तावांना तत्वता मंजुरी देऊन त्यांना शासकीय निमशासकीय नोकरी द्यावी, एवढीच आमची माफक इच्छा आहे. आणि जर त्या GR नुसार कारवाई झाली नाही तर आमच्या संघटनेच्या वतीनं 1 महिन्याच्या नंतर 1 महिन्यापर्यंत आम्ही त्यांना डेडलाईन देतो. 1 महिन्याच्या पर्यंत त्यांना नौकऱ्या दिल्या तर ठीक, नाही मग आम्ही आंदोलन करू. अब सवाल यह उठता है कि क्या पीड़ित परिवारों की गुहार प्रशासन द्वारा सुनी जाएगी या स्थिति जस की तस बनी रहेगी, या फिर दोनों पीड़ित परिवार की न्याय की मांग को लेकर घरडे आंदोलन का रास्ता अपनाएंगे। नागपुर समय के लिए वीडियो जर्नलिस्ट रोशन वानखड़े के साथ काजल छेती की रिपोर्ट।